स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी उसाला जास्त भाव मिळवून देतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती। मात्र राजू शेट्टींनी गेल्या वर्षीपेक्षा कमी उचलीची मागणी करून अपेक्षा भंग केलाय। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यानं शेट्टींची भूमिका मवाळ झालीये का अशी चर्चा दबक्या आवाजात आता सुरू झाली आहे। राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला की सगळ्यांच्या नजरा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेकडे लागून राहतात। कारण या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे ऊसाला पहिली उचल किती मागतात याकडे शेतकरी आणि साखर कारखानदार यांचं लक्ष लागलेलं असतं। दरवर्षी होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये खासदार राजू शेट्टी आक्रमक भूमिका मांडायचे, त्याचबरोबर आपण मागितलेला दर कसा रास्त आहे हे पटवून द्यायचे। पण यंदाच्या ऊस परिषदेत मात्र राजू शेट्टींनी शेतकऱ्यांची निराशा केली। गेल्या वर्षी 12व्या ऊस परिषदेत ऊसाला पहिली उचल 3000 रुपये विनाकपात द्यावी अशी मागणी करणारे खासदार राजू शेट्टी यांनी यंदा मात्र पहिल्या उचलेसाठी 2700 रुपयांवर तडजोड केली। गेल्या वर्षी आमच्या ऊसाला पहिली उचल 2600 रुपये मिळालेली होती, त्यामध्ये 400 रुपयाची भर टाकून 3000 रुपयाची मागणी आम्ही आज केलेली आहे। कायद्यावर बोट ठेवून आम्ही आता यावर्षी मागणी केली आहे की या परिसरातल्या कारखान्यांची जी एफआरपी आहे ती 2700 रुपयाच्या खाली येऊ शकत नाही, त्यामुळे किमान 2700 रुपये तरी पहिली उचल दिली पाहिजे। वास्तविक पाहता दरवर्षी शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन खर्चात वाढ होते, मग शेट्टी यांनी यंदाच्या हंगामात कमी दराची मागणी का केली हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय। गेल्या वर्षी 3000 रुपयांची मागणी केल्यानंतर 2650 रुपयांवर तडजोड केली। आता 2700 रुपये मागणी करून स्वाभिमानी शेतकरी संघटना किती रुपयांवर तडजोड करणार असा प्रश्न निर्माण झालाय। राजू शेट्टींची नवी भूमिका राजकीय सोयीची आहे असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे। त्या परिषदेत त्यांनी 2700 रुपयाची मागणी केली आहे। गेल्या वर्षी त्यांनी 3000ची मागणी करून 2650वर तडजोड केली, त्यामुळे आता यावर्षी प्रश्न असा विचारला जातोय की 2700ची मागणी केली, आता तडजोड ते किती रुपयावर करणार आहेत। देशातील साखरेचे भाव 3300 रुपयांवरून आता 2675 रुपयांपर्यंत घसरले, त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांना एफआरपी प्रमाणे दर देणंही शक्य नाही असं साखर अभ्यासकांचं मत आहे। अशा परिस्थितीत राजू शेट्टी यंदाच्या हंगामात मागितलेला कमी दर शेतकऱ्यांच्या पदरात कसा पाडून देणार हाच खरा सवाल आहे। दरवर्षीच्या हंगामात ऊसाला दर जाहीर केल्याशिवाय ऊसाचं कांड तोडू देणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या राजू शेट्टींनी राज्य सरकारला यंदा 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।